घराचे मुख्य प्रवेशद्वार हे केवळ घरात येण्याचा मार्ग नसून सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती घरात आणण्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दारावर काही विशिष्ट वस्तू ठेवल्यास ती ऊर्जा घरात सुख समृद्धी आणि धनलाभ घेऊन येते. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेऊया ज्या आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यास लक्ष्मी मातेची कृपा होऊन धनप्राप्ती होते. घरात सुखशांती नांदण्यासाठी तसंच कुटुंबातल्या सदस्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेला असणं आवश्यक आहे. घरात लक्ष्मी मातेचा वास राहावा, पैसा टिकावा याकरिता रोज सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न राहते. श्री गणपतीला विघ्नहर्ता असं म्हणतात. मुख्य दरवाजावर श्री गणेशाचा फोटो लावल्यास सर्व चिंता संकट दूर होतात. घरात वास्तुदोष असेल तर घराच्या दारावर बाहेरच्या बाजूनं तसंच आतल्या बाजूनं गणरायाची 2 चित्र, फोटो किंवा टाईल्स लावाव्या. या फोटो, चित्र किंवा टाईल्स मधल्या दोन्ही गणपतींची पाठ एकमेकांकडे असेल या पद्धतीने या गोष्टी लावाव्यात. या उपायामुळे घरात कधीच गरिबी येत नाही आणि समृद्धी कायम टिकून राहते असं सांगितलं जातं. स्वस्तिक चिन्ह. स्वस्तिक हे शुभ चिन्ह मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजावर लाल, पिवळा किंवा सोनेरी रंगात स्वस्तिक काढावे. हे चिन्ह घरात सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती आणतं. स्वस्तिक हे भगवान गणपतीचे प्रतीक असल्यामुळे अडथळे दूर होतात. तोरणमाळ. घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावणे वास्तुशास्त्रात शुभ मानले जाते. आंब्याच्या पानाचे तोरण सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि घराला नैसर्गिक संरक्षण देते. तर ताज्या फुलांनी बनवलेले तोरण दारावर लावल्याने वातावरण प्रसन्न होते आणि धार्मिक सणांमध्ये तोरण लावणे अत्यंत शुभ मानले जाते. शुभ लाभ किंवा गणेशाचे चिन्ह. दाराच्या दोन्ही बाजूंना शुभ लाभ किंवा गणेशाचे छोटे चित्र किंवा स्टिकर लावावे. यामुळे घरात धनलाभ होतो आणि अडथळे दूर होतात. तसेच यामुळे श्री गणेशाचे आशीर्वाद घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतात. विंडचाईम. विंडचाईम घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावल्यास ती सौम्य आणि सुमधुर आवाज निर्माण करते. हा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवत असतो. धातूच्या विंडचाईमला विशेष महत्त्व आहे कारण त्याचा आवाज नकारात्मक ऊर्जेला नष्ट करतो. हत्तीच्या आकृती. हत्ती समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. मुख्य दरवाजाजवळ पितळ, चांदी किंवा काचेच्या हत्तीच्या आकृती ठेवाव्या. हत्तीच्या आकृती धनलाभासाठी शुभ मानल्या जातात. धनलक्ष्मी यंत्र. धनलक्ष्मी यंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपयोगी मानले जाते. मुख्य प्रवेशद्वारावर धनलक्ष्मी यंत्र लावून त्याची दररोज पूजा करावी. हे यंत्र घरात धनवृद्धी आणि शांती टिकवून ठेवते. लिंबू मिरची. मुख्य दरवाजावर लिंबू मिरची लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही. हे दृष्ट दोषांपासून घराचे रक्षण करते. कुबेर यंत्र. कुबेर हे धनाचे देव मानले जातात. घराच्या मुख्य दरवाजाजवळ कुबेर यंत्र ठेवल्यास आर्थिक स्थैर्य वाढते. कुबेर यंत्र घरातील आर्थिक समस्या दूर करते. गोमती चक्र. गोमती चक्र हे वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानले जाते. मुख्य दरवाजाजवळ गोमती चक्र ठेवल्यास घरात धनप्राप्ती आणि समृद्धी येते. हे चक्र घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवते. दाराच्या रंगाचे महत्त्व. मुख्य दाराचा रंग घरातील ऊर्जेवर प्रभाव टाकतो. हिरवा, लाल किंवा सोनेरी रंगाचा उपयोग घराच्या दारासाठी केल्यास शुभ मानले जाते. फिकट किंवा तुटलेले रंग नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतात, त्यामुळे त्याचा उपयोग टाळावा. घुंगरांचा वापर. मुख्य दारावर लहान घुंगरांच्या माळा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. या माळा धनलाभ आणि समृद्धीला आकर्षित करतात. सनातन धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तुळशीचे रोप लावल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते. भगवान शुक्र हा सुख आणि संपत्तीचा कारक आहे. घराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी शुक्र ग्रहाला प्रसन्न करणे महत्त्वाचे आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सुगंधी फुलांची भांडी ठेवावी आणि त्यांना दररोज पाणी घालावे. यामुळे घरात धनाची देवी लक्ष्मीचे आगमन होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी सूर्याचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करावा.
वास्तुशास्त्रानुसार सूर्ययंत्र घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घर धनधान्याने भरून जाते. लक्ष्मीची पावले. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावले ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचे पाय घराच्या मुख्य दारावर लावल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते. उंबरठा. घराच्या मुख्य दरवाजाला संगमरवरी किंवा लाकडी असा उंबरठा असणं गरजेचं आहे, कारण असं मानलं जातं की ते नकारात्मक स्पंदनं शोषून घेतात आणि त्यातून केवळ सकारात्मक ऊर्जा जाऊ शकते. डोअरमॅट्स. घरात पायपुसणी ठेवावी, जी घाण आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून दूर ठेवेल, कारण लोक घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे शूज स्वच्छ करण्यासाठी पायपुसणीचा वापर करतात. नेमप्लेट. नेमप्लेट मुख्य दारावर डोळ्याच्या पातळीवर लावावे. ते स्पष्टपणे दृश्यमान आणि सहज वाचनीय असावे. नेमप्लेट मुख्य दरवाजाच्याच बाजूला असावी, म्हणजे घराकडे तोंड करताना तुमचा मुख्य दरवाजा उजव्या बाजूला असेल तर नेमप्लेटही उजव्या बाजूला असावी. नेमप्लेटसाठी लाकूड, धातू किंवा ॲक्रेलिक सारख्या उच्च दर्जाचे साहित्य वापरावे. लाकडी नेमप्लेट विशेषतः शुभ आहे, कारण ते नैसर्गिक घटकांशी संबंधित असतात. घराच्या मुख्य दाराजवळ कचऱ्याचा ढीग किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नये. दरवाजा नेहमी स्वच्छ आणि आकर्षित ठेवावा. मुख्य प्रवेशद्वारावर दररोज सुवासिक उदबत्ती लावावी. शनी महाराजांच्या कृपादृष्टीमुळे माणसाची उन्नती होते. शनीला शमीचं झाड विशेष प्रिय आहे, त्यामुळे घराच्या मुख्य दाराजवळ दोन्ही बाजूला शमीची रोपं ठेवावी. यामुळे जीवनातल्या अडचणी आणि अडथळे दूर होतील आणि वेगाने प्रगती सुरू होईल. मात्र या रोपांना रोज पाणी घालावं आणि त्यांची पूजा करावी. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आत्ता सांगितलेल्या वस्तू ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नताही मिळते. तुम्ही सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रातील या उपायांचा नक्की अवलंब करा आणि आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण तयार करा. घराचे दार म्हणजे समृद्धीचा मार्ग असतो. योग्य उपाय करा आणि धनवान व्हा. आणि तुम्हाला व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.